पुणे आरएमसी असोसिएशनने 15 एप्रिल 2026च्या मध्यरात्रीपासून सर्व आरएमसी प्रकल्पांमध्ये तात्पुरता कार्यविराम जाहीर केला आहे। या काळात रेडी मिक्स कॉन्क्रीटचे उत्पादन आणि पुरवठा बंद राहणार आहे। हा संप नसून उद्योगातील सुरक्षा, अनुपालन आणि गुणवत्ता मानके मजबूत करण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे। नमस्ते, मी प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष पुणे आरएमसी असोसिएशन पुणे जिल्हा। आत्ता जो आपल्या समोर आम्ही या ठिकाणी निर्णय जाहीर केला, जो निर्णय तो अशा प्रकारचा आहे की आम्ही सर्व आरएमसी व्यावसायिक जे या पुणे आरएमसी असोसिएशनचे सभासद आहेत किंवा सभासद नाही आहेत अशा सर्व लोकांसाठीचा हा निर्णय आहे। सर्वांचा एकमताचा हा निर्णय आहे की आम्ही आज रात्री 15 एप्रिल संध्याकाळी 12 वाजल्यापासून आमचं सर्व प्रोडक्शन जे आहे ते उत्पादन आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी पुढच्या काही काळापर्यंत थांबवत आहोत। त्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंतची ज्या काही नियमावली वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत त्या कुठेही स्ट्रक्चर्ड नाहीत। अशा नियमावली आम्ही सिंगल विंडो या ठिकाणी शासनाकडनं मागतोय आणि याची मागणी आम्ही गेल्या ऑगस्टपासून शासनाच्या वेगवेगळ्या विविध स्तरावरती पत्रव्यवहार करून त्यांच्याद्वारे या ठिकाणी संपर्क करून मागत आहेत। पण दुर्दैवानं आरएमसी सारखा प्रॉडक्ट जो आपल्या शहराच्या या विकासासाठी महत्त्वाचा कणा आहे आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही। रादर आरएमसीमुळं खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या होतात असाच यापूर्वीचा जो नरेटिव्ह सेट झाला आहे, तर त्याची खरंच फॅक्ट तशी नाही आहे आणि ती जर तशी असेल तर शासनाने आम्हाला त्याची प्रणाली घालून द्यावी, आम्ही ती फॉलो करायला तयार आहोत। मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व व्यावसायिकांना विनंती करतो की जो आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो पुढील निर्णय आपल्याला पुणे आरएमसी असोसिएशननी कळवसपर्यंत आपण या निर्णयाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे। मधल्या काळामध्ये आम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये सेल्फ असेसमेंट काय करणार आहोत याची आमच्या सर्व व्यावसायिकांना वेळच्या वेळेवरती इन्फॉर्मेशन जाईल आणि ते त्याला फॉलो करणार आहेत। मी या माध्यमातून आमच्या सर्व ग्राहकांना देखील विनंती करतो की आजपर्यंत आपण देखील आमच्याबरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या कारणानं सफर होतात। मग तो वेळेत कॉन्क्रीट न येण्याचा मुद्दा असेल, कॉन्क्रीटच्या गुणवत्तेचा मुद्दा असेल, तर या सगळ्यावरती आम्ही या ठिकाणी आज हा निर्णय घेतला आहे। आम्हाला निश्चित खात्री आहे की तुम्ही देखील याला सहकार्य कराल आणि एक फ्रेमवर्कमध्ये आणि व्यवस्थित आरएमसीच्या गाईडलाईन घेऊन आपण पुढील व्यवसाय हँड टू हँड करू आणि या पुणे शहराच्या विकासाला आम्ही या ठिकाणी बळकटी द्यायला समर्थन देतो। या कालावधीत प्रकल्पांमध्ये ऑडिट, सुरक्षा तपासणी, कामगार प्रशिक्षण आणि एसओपी एकसंधीकरणावर भर दिला जाणार आहे। तसेच राज्य सरकारकडे एकसंध आरएमसी धोरण आणि सिंगल विंडो क्लिअरन्सची मागणी करण्यात आली आहे। हा ब्रेक नाही तर उद्योगाच्या उन्नतीचा टप्पा आहे, असे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले।